तुला हिचा हिचा पुळका आला असेल ना तर येऊ दे, पण मी हिला घरात येऊ देणार नाही. आणि त्यासाठी मला तुला हाकलून द्यावं लागलं ना तरी चालेल. तू कोण आहेस रे त्याला अडवणारा? या घरचा मालक आहे तो, मुलगा आहे माझा तो. मग अजित सुद्धा माझा मुलगा आहे. काहीही झालं तरी मी माझ्या घरात एका खुन्याला थारा देणार नाही. माझा मुलगा, माझं घर. वा दादा वा, शेवटी तू हे बोलून दाखवलंसच. तुझ्या मनात होतच की हे घर फक्त तुझ्या मालकीचं आहे, माझा यावर हक्क नाही. अर्थाचा अनर्थ करू नकोस नर्मदा. नाही दादा, आजवर मला सगळे बोलायचे हे, पण आज तू तुझ्या तोंडून बोलून मी या घरात परकी आहे, उपरी आहे याची जाणीव करून दिलीस मला. आत्या, फक्त बाबांच्याच काय, या घरात कोणाच्याच मनात असं काहीच नाहीये. तुला मुद्दा कळत नाहीये. आत्या, तू चुकीचं वागतीयस आता. बस बस, आता या घरातल्या लहानांकडून सुद्धा हेच ऐकायचं राहिलं होतं की मी किती चुकतीये. आता तर माझं काही राहिलंच नाही या घरात. मॉम मॉम कम ऑन यार, डॅड ही का त्रास करून घेते? आपलं पण घर आहे हे. मॉम नाही अजित, दादासाहेब, घर जावई म्हणून जगणं किती कठीण असतं हे फक्त मीच सांगू शकतो. बायकोचा घरगडी, सासरच्या जीवावर जगणारा, हे असले टोमणे ऐकतच जगत आलोय मी. आणि आज तर काय दादासाहेब, तुम्ही आम्हाला आमची जागा दाखवलीत. म्हणजे मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला आणि येणाऱ्या सुनेलाही. नाही दादासाहेब, आता बस, आता निघतो आम्ही. दामोदर, माझ्या मनात असलं काही नसतं हे तुलाही माहिती आहे. मी कायम सांगत आलोय, हे घर कोणा एकट्याच नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे. पण या मायानी जे काही केलंय ना, त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. अरे खून केलाय तिने. खून केलाय मायाने, खून केला. अरे पण तो खून केला हे प्रूव्ह कुठे झालंय दादासाहेब? अजित, मी तुला शेवटचं सांगतोय, माया या घरात येणार नाही. नाहीतर काय काय नाहीतर आज इथे पुन्हा एक खून होईल. माया, अजित, या. बघू कोण खून करतंय. या दोघात. नर्मदा, तुझे निर्णय इकडे चालणार नाहीत. तू विसरू नकोस, हे तुझं माहेर आहे, सासर नाही. हकलून दे त्या मायाला. वहिनी, हे जे माझं माहेर आहे ना, ते तुझ्या नवऱ्याने घडवलेलं नाहीये. ते फक्त त्याने जोपासलंय, हे विसरू नको. आमच्या बाबांची आणि आजोबांची पुण्याई येते. आणि या घरात बहिणींना समान हक्क मिळतो.
आणि माझा हक्क मी सोडणार नाही. दादा, तूच म्हणाला होतास ना भांडणं घरातच ठेवावीत, चव्हाट्यावर आणू नये म्हणून. मग मी जर आत्ता कोर्टात गेले तर मीडियापर्यंत बातमी जाईल, बदनामीही होईल. त्यात रामपुरे इंडस्ट्रीजचं खूप नुकसान होईल, त्याच्यावर परिणाम होईल. आणि एकदा का हे प्रकरण घराबाहेर गेलं ना की मग कोणाचाच कंट्रोल राहणार नाही. आत्या तू आम्हाला ठीक आहे, ठीक आहे. अजितची बायको म्हणून ती या घरात येऊ शकते. नाही, बाहेर या घरात घेऊ नका प्लीज. माया नाही प्लीज. मी हात जोडते बाबा, माया नाही. बाबा तुम्ही काय बोल. पण नर्मदा, ज्या क्षणी तिच्यावरचा गुन्हा सिद्ध होईल त्या क्षणी हिला मी धक्के मारून या घरातून हकलून देईन. दादा, मी सुद्धा तिला ठेवून घेणार नाही. अजितने हे असं लग्न केलंय ना, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय. पण मी माहेरी राहते म्हणून माझ्या सुनेनी आणि माझ्या मुलांनी काय रस्त्यावर राहायचं नाही ना. आपल्या रामपुरे घराण्याचे असे संस्कारच नाहीत, त्यामुळे त्यांना येऊ दे. या दोघं आत. येस.